नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत सुरणाची कापं। त्यासाठी आता इथे आपण अर्धा किलो सुरण घेतलेला आहे आणि शिजवत ठेवलेला आहे तो। तर इथे सुरण साधारण 25 ते 30 मिनिटं मी शिजवलेला आहे चांगला। व्यवस्थित शिजवून झाल्यावर आपण त्याचे अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत। तर आता वाटणाची तयारी करूया। तर इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे 1 आणि अर्धा चमचा। त्यानंतर इथे घातलेला आहे हिंग, हळद आणि आपण धणे पावडर घातलेली आहे 1 चमचा आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा आगरी मसाला। रंगासाठी आपण इथे काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे आणि तिखटासाठी आगरी मसाला। तर त्यानंतर इथे आलं आणि लसूण हे कुटून घेतलेलं आहे, तुम्ही पेस्ट देखील घेऊ शकता। तर इथे व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे की ज्यामुळे आपल्याला ते सुरणांच्या कापाला व्यवस्थित लावता येईल। तर अशा प्रकारे आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर आता आपण जे सुरण कापून घेतलेले आहेत, पहिले शिजवले आहेत आणि मग कापले आहेत। तर आता त्याला आपण सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हाताने आणि त्यानंतर आता हे वाटण लावून झाल्यावर आपण सुरणाला तांदळाच्या पिठात किंवा रव्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे। तर इथे मी तांदळाच्या पिठामध्ये कोटिंग केलेलं आहे, तुम्ही रव्यामध्ये देखील करू शकता। तर रव्यामध्ये केलं की काय होतं की थोडं जास्त तेलकट होतं, पण तांदळाच्या पिठात करत असाल तर चांगले होतात, म्हणजे जास्त तेल नाही खात। तर त्यामुळे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हवं तर आपण तांदूळ आणि रवा असं दोन्ही मिक्स करून देखील घेऊ शकतो। तर अशा प्रकारे आता सर्व कापं जी आहेत त्याला आपण तांदळाचं कोटिंग करून घेतलेलं आहे, तांदळाच्या पिठाचं। तर आता आपण तळून घेऊया। इथे मी डीप फ्राय केलेलं आहे, तुम्ही तव्यावर शॅलो फ्राय देखील करू शकता, पण जर आपण असं कढईमध्ये तळलं तर ती खुसखुशीतपणा छान येतो। तर नक्की असं करून बघा। तर इथे आपण अशा प्रकारे सगळे सुरण तळून घ्यायचे आहेत। तळायला साधारण 4-5 मिनिटच लागतात, दोन्ही साईडला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी तुम्हाला एक दाखवते की कशा प्रकारे आपल्या सुरणाची कापं तयार होतात, अप्रतिम होतात, नक्की ट्राय करा। तर आता आपण सुरणाची कापं केलेली आहेत आणि त्यानंतर जे तांदळाचं पीठ शेवटला उरतं त्याचं पण भजं घातलेलं आहे। तर त्याच्यामध्ये वाटण होतं तेच घालून आपण भजी घातलेली आहे तांदळाच्या पिठाची, ती अशा प्रकारे होते। तर नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।